काय कवे कैलास, म्हणजे वर्क इज वर्शिप. म्हणजे तुम्ही धर्मयोगी नाही तर कर्मयोगी व्हायला पाहिजे. माणसाला जर जगामध्ये पण कामयाब व्हायचं असेल आणि शेवटच्या आयुष्यामध्ये पण कामयाब व्हायचं असेल तर त्याला जे आहे धर्मयोगी असण्यापेक्षा कर्मयोगी असणे महत्त्वाचे आहे, ते त्यांनी सांगितले. माणसाने जे आहे, माणूस जर कर्म करत गेला तर त्याला जे कैलास, आपोआप कैलासाची जे प्राप्ती होईल, हे महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं. म्हणजे तुम्ही चांगले कर्म करत जा आणि त्या कर्मांचं फळ जे आहे तुम्हाला कैलासाच्या रूपामध्ये जे आहे भेटेल. श्री जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर तरुण मंडळ यांच्या वतीने जे आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लिंबी चिंचोळे गावामध्ये भव्य दिव्य अशी महात्मा बसवेश्वरांची जयंती जी आहे साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वरांबद्दल जे आहे खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत माहिती आहेत, खूप साऱ्या लोकांना त्यांच्याबद्दल माहीत नाही आहे. तर मी बादशाह रियाज पाटील या ठिकाणी जे आहे या मंडळाचा सर्वप्रथम आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी मला या ठिकाणी जे आहे आपल्या भव्य दिव्य अशा मंडळामध्ये बोलवून जे आहे या ठिकाणी जगज्योती समाज सुधारक असलेले महात्मा बसवेश्वरांबद्दल जे आहे दोन शब्द बोलण्याची जी आहे संधी दिली. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया महात्मा बसवेश्वरांबद्दल. तर महात्मा बसवेश्वरांचा जे जन्म आहे हे आपल्या कर्नाटकातील बागेवाडी येथे 1131 साली जे आहे झाला. आपल्या जीवनाच्या काही वर्षांपर्यंत जे आहे महात्मा बसवेश्वर जे आहेत चालुक्य राजवटीमध्ये, म्हणजेच राजा बिज्जला II जे चालुक्य राजवटीचे राजा होते 12व्या शताब्दीमध्ये, त्यांच्या राजवटीमध्ये जे आहे पंतप्रधान म्हणून जे आहे त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर जे आहे आपल्या महात्मा बसवेश्वरांनी जे आहे समाज सुधारणेचं जे आहे त्यांनी विडा उचलला आणि जे काही ब्राह्मणवादी रूढी परंपरा होत्या, जे काही कर्मकांड होते हिंदू धर्मामध्ये, जे काही विविध जे अंधश्रद्धा होते त्याच्या विरोधात जे आहे आवाज उठवण्याचं काम जे आहे त्यांनी 12व्या शतकात केलं. त्यांनी ते काम केलं जे काम आजच्या काळामध्ये करण्यासाठी आपण घाबरतो. महात्मा बसवेश्वरांनी ते काम 12व्या शताब्दीमध्ये करून दाखवलं. त्यांनी जे आहे एका नवीन धर्माची जी आहे स्थापना केली, ज्याचं नाव त्यांनी लिंगायत धर्म ठेवलं आणि त्या धर्मामधून जे आहे विविध त्यांनी जे आहे शिकवणी लोकांना द्यायला सुरुवात केली. महात्मा बसवेश्वरांनी फक्त हिंदू लोकांकरिता काम केलं नाही, त्यांनी बहुजनांकरिता काम केलं. त्यांनी दलितांसाठी काम केलं, त्यांनी महिलांसाठी काम केलं. जे काही गंजलेले लोक होते, ज्यांच्यावर त्रास होतो, ज्यांच्यावर जे आहे विविध त्रास दिले जायचे, ज्या समाजातील लोकांना जे आहे कर्मकांडामध्ये अडकवले जायचे, ज्या लोकांना जे आहे मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, त्या लोकांना जे आहे त्यांनी देवभक्ती कशी केली पाहिजे हे शिकवलं. जे काही रूढी परंपरा होत्या, जे काही अंधश्रद्धा होती पूर्ण समाजामध्ये, त्याला जे आहे त्यांनी 900 वर्षापूर्वी जे चॅलेंज केलं. महिलांना समान अधिकार देण्याचं जे आहे सर्वात पहिला काम जे आहे महात्मा बसवेश्वरांनी केलं. महात्मा बसवेश्वरांनी जे आहे जे अस्पृश्यता होती, म्हणजे जे अछूत समाज होतं, ज्यांना जे आहे फक्त शिवल्या मात्राने जे आहे पाप मानले जायचे, त्या समाजासाठी त्यांनी काम केलं. दलितांसाठी त्यांनी काम केलं. त्या काळामध्ये महिलांना समान अधिकार देण्याचं काम जे आहे महात्मा बसवेश्वरांनी केलं. त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जगातील सर्वात पहिले पार्लिमेंट, म्हणजे जगातील सर्वात पहिले संसद, ज्याचे नाव जे आहे अनुभव मंडप होते, त्याची जे त्यांनी स्थापना केली. ज्या ठिकाणी जे आहे फक्त पुरुषच नाही तर त्या ठिकाणी महिला पण आपलं मत मांडू शकत होत्या, त्या ठिकाणी जे आहे दलित सुद्धा आपलं मत मांडू शकत होता, त्या ठिकाणी जे आहे सुशिक्षित पण आपलं मत मांडू शकत होता आणि ज्या ठिकाणी जे अशिक्षित सुद्धा आपलं मत मांडू शकत होता, ते महात्मा बसवेश्वर होते, ज्यांनी जे सर्वांकरिता समान कायदा जे आहे आणण्याचं काम केलं. त्या काळामध्ये त्यांनी सर्वात पहिली जगातील संसद त्यांनी उभार केली, ते आपले महात्मा बसवेश्वर होते. महात्मा बसवेश्वरांनी जे आहे खूप सारी जे वचने जे आहे लिंगायत धर्मामध्ये लोकांना सांगितली, ज्याच्या माध्यमातून जे आहे त्यांनी लोकप्रबोधन जे आहे करण्याचं काम केलं. त्याच्यातील त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि खूप सुंदर असा आणि गाजलेला वचन म्हणजे काय कवे कैलास, जे आपण विविध शिक्षण संस्थांमध्ये आपण वाचतो. आपली जे सोलापुरातील कर्मयोगी शिक्षण संस्था आहे, जे सोलापुराची जी आपली संगमेश्वरची शिक्षण संस्था आहे, त्यांचं सुद्धा ब्रीदवाक्य हेच आहे काय कवे कैलास, म्हणजे वर्क इज वर्शिप. म्हणजे तुम्ही धर्मयोगी नाही तर कर्मयोगी व्हायला पाहिजे. माणसाला जर जगामध्ये पण कामयाब व्हायचं असेल आणि शेवटच्या आयुष्यामध्ये पण कामयाब व्हायचं असेल तर त्याला जे आहे
धर्मयोगी असण्यापेक्षा कर्मयोगी असणे महत्त्वाचे आहे ते त्यांनी सांगितले. माणसाने जे आहे, माणूस जर कर्म करत गेला तर त्याला जे कैलास आपोआप कैलासाची जे प्राप्ती होईल हे महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं. म्हणजे तुम्ही चांगले कर्म करत जा आणि त्या कर्मांचं फळ जे आहे तुम्हाला कैलासाच्या रूपामध्ये जे आहे भेटेल. हे आपले महात्मा बसवेश्वर होते. महात्मा बसवेश्वरांना जे आहे फक्त एका समाजासाठी एका धर्मासाठी जे आहे राखून ठेवणे मला चुकीचे वाटते. कारण ते सर्व बहुजनांचे महाराज आहेत. सर्व बहुजनांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. अस्पृश्यांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. महिलांसाठी काम केलेलं आहे. जे काही दलित होते त्यांच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि समाजामध्ये एक प्रबोधन घडवण्याचं काम जे आहे त्यांनी आजपासून 900 वर्षापूर्वी केलेलं आहे. ब्राह्मणवादी रूढी परंपरांना त्या काळामध्ये चॅलेंज करणं हे खूप मोठी गोष्ट होती. आणि 900 वर्षापूर्वी त्यांनी एक नवीन धर्माची जी सुरुवात केली, ज्या धर्मामध्ये जे आहे त्यांनी सर्वांना समान अधिकार दिला. सर्वांना जे आहे देवाची पूजा कशी केली पाहिजे, खरा देव कुठं आहे ते त्यांनी सांगितलं. खरा देव जे आहे माणसाच्या अंतरंगात आहे, माणसाच्या आत्म्यामध्ये जे आहे खरा देव आहे ते त्यांनी सांगितलं. प्रत्येक मनुष्याला जे आहे त्यांनी लिंग परिधान करण्याचं जे आहे त्यांनी एक इन्स्ट्रक्शन दिलं की तुम्ही देवाची पूजा जे फक्त मंदिरात जाऊन करू शकत नाही, तर देवाची पूजा तुम्ही स्वतःच्या आत्मामध्ये जे आहे, जे आत्मलिंग आहे तुमच्या शरीरामध्ये सुद्धा देव आहे, तुम्ही जे आहे स्वतःच्या अंतरंगात असलेल्या देवाची पूजा करू शकता. दुसऱ्या माणसाच्या अंतरंगामध्ये जे देव आहे त्याची तुम्ही रिस्पेक्ट करा, ते सुद्धा तुमची एक पूजा मानली जाईल. हे जे आहे महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं की प्रत्येक माणसामध्ये जे आहे ब्रह्म आहे, प्रत्येक माणसामध्ये जे देव आहे हे महात्मा बसवेश्वरांनी जे आहे पूर्ण जगाला सांगून दिले. आणि महात्मा बसवेश्वरांची जी मूर्ती आहे हे आपण आज या ठिकाणी पाहतोय. हीच मूर्ती जी आहे इंग्लंडमध्ये सुद्धा जे बसवण्यात आलेली आहे. पूर्ण फक्त भारतामध्येच नाही तर जगातील विविध कानाकोपऱ्यामध्ये जे आहे लिंगायत समाजाचे, लिंगायत धर्माचे जे काही विविध वचने होती, विविध शिकवण होती महात्मा बसवेश्वरांची, ती शिकवण जी आहे पसरलेली आहे, सर्व जगामध्ये पसरलेली आहे. आणि महात्मा बसवेश्वरांना जे शेवटी मी हेच सांगू इच्छितो की महात्मा बसवेश्वरांना जे फक्त एका समाजासाठी, एका धर्मासाठी, एका पंथासाठी, एका वर्णासाठी जे आहे तुम्ही जे आहे राखीव करून ठेवू नका, तर तुम्ही जे आहे सर्व समाजांसाठी जे आहे त्यांनी काम केलेलं आहे. सर्वांसाठी जे महात्मा बसवेश्वर जे आहेत एक समाज सुधारक आहेत. त्यांनी जे समाजामध्ये प्रबोधन घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि जो समाज सुधारक असतो तो फक्त एका धर्माचा, एका जातीचा नसतो, तर तो पूर्ण जगाचा असतो. त्यामध्ये आपले महात्मा बसवेश्वर असू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असू दे, मोहम्मद पैगंबर असू दे, किंवा संत गाडगे महाराज असू दे, ज्ञानेश्वर माऊली असू दे, तुकाराम महाराज असू दे, हे सर्वजण जे आहेत समाजामध्ये प्रबोधन घडवणारे, समाजामध्ये जे आहे लोकांना जे आहे चांगली शिकवण देणारे, अंधश्रद्धेपासून दूर करणारे, लोकांमध्ये जे कल्याण घडवणारे, लोक कल्याण घडवणारे आणि समाज प्रबोधन घडवणारे लोक आहेत. तर यांना फक्त एका समाजासाठी, एका घटकासाठी मर्यादित न ठेवता पूर्ण जगासाठी जे आहे त्यांचा प्रचार आपण केला पाहिजे, हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज आपण जे आहे बघतोय की महिलांना जे समान अधिकार देण्यासाठी विविध जे आहेत नियम, विविध जे आहेत कानून या ठिकाणी सरकार लागू करत आहे. परंतु 900 वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वरांनी त्या ठिकाणी जे महिलांना समान अधिकार देण्याचं काम केलेलं आहे. तर आपण पाहू शकतो की त्यांची विचारधारा किती पुरोगामी होती. जे आपल्याला आज जमलेलं नाही आहे, आज 20व्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये जे आपल्याला जमलेलं नाही आहे ते त्यांनी 12व्या शतकामध्ये जे करून दाखवलं. म्हणून जे आहे आज 900 वर्षानंतर सुद्धा आज आपण त्यांना फॉलो करतो. आज त्यांचं जे आपण विविध वचनांवर आपण चालतो, त्यांनी सांगितलेल्या विविध इन्स्ट्रक्शन्सला आपण फॉलो करतो. तर मी या ठिकाणी जे आहे आणि शेवटी जे आहे महात्मा बसवेश्वरांचं जे आहे निधन जे आहे 1196 मध्ये जे आहे कुडल संगम या ठिकाणी झालं. आणि पूर्ण जगामध्ये जे आहे त्यांची जे आहे आज आपण जयंती साजरी करतोय. आज या ठिकाणी जे आहे त्यांचा सन्मान आपण करतोय. तर मी शेवटी हेच सांगू इच्छितो की असल्या महान लोकांची जी आहे विचारधारा जी आहे फक्त एका समाजापुरता जे मर्यादित ठेवू नका, पूर्ण जगामध्ये त्यांची विचारधारा कशी पसरेल ते आपण जे करण्याचा प्रयत्न करूया. तर पुन्हा एकदा मी या ठिकाणी जे आहे लिंबी चिंचोळी गावातील या भव्य दिवेशा मंडळाच्या अध्यक्षांचा व या मंडळाच्या सर्व कार्यकारी अधिकाऱ्यांचा जे आहे आभार व्यक्त करतो. त्यांनी मला जे आहे महात्मा बसवेश्वरांबद्दल जे आहे 2 शब्द सांगण्याचा जे आहे या ठिकाणी संधी दिली. आणि माझ्याकडनं जर काही बोलताना चुकी झाली असेल तर त्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी माफी मागतो. आणि पुढील वर्षी ह्याच्यापेक्षा चांगलं जे आपण व्याख्यान घेऊया, ज्यामध्ये जे आहे विविध जे शिकवण महात्मा बसवेश्वरांनी जे आहे दिलेली आहे जगाला, त्याबद्दल आपण बोलूया. तर पुन्हा एकदा धन्यवाद.